9 ऑगस्ट 2024 पासून गिरणी कामगार व वारस गिरण गावात क्रांती लढा सुरू ठेवणार. गिरणी कामगारांच्या मुंबईतील अस्तित्वाच्या मागणीसाठी गिरणी कामगार व वारस यांनी उत्स्फूर्तपणे क्रांतिकारक लोकचळवळ 9 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून भारतमाता लालबाग मुंबई येथे हजारो गिरणी कामगार व वारस यांनी आमरण उपोषण, धरण व निदर्शने आंदोलन मागण्या सुरू होईपर्यंत करण्याचे ठरवले आहे. संयुक्त मराठी लोक चळवळीला माननीय ज्येष्ठ समाजसेवक मेधा पाटकर, माननीय श्री संजय मंगला गोपाळ, माननीय श्री जगदीश खैरालिया आदी समाजसेवक उपस्थित राहणार असून गिरणी कामगार एकजूटच्या 7 संघटनांनी पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. तसेच स्वदेशी लढाऊ गिरणी कामगार यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. मराठी गिरणी कामगारांनी मुंबईचा विकास केला, त्यांच्या मागण्या योग्य असून मुंबईतच हक्काची मोफत घरे मिळालीच पाहिजे, यासाठी माजी उपमहापौर श्री बाबूभाई भवानजी आंदोलनात सक्रिय भागीदारी करणार आहेत. समन्वय समितीचे पदाधिकारी श्री हेमंत गोसावी, श्री रमाकांत बने, श्री अरविंद गहाग आदी सभासद आमरण उपोषण सुरू ठेवणार आहेत. हजारो समर्थक संस्था यांनी पाठिंबा दर्शवला असून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने दिनांक 15 मार्च 2024चा शासन निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय गिरणी कामगार व वारसांचे मुंबईतील अस्तित्वच नाकारणारा असून या धोरणानुसार बांधण्यात येणारी घरे ही मुंबईत न बांधता MMRDAच्या क्षेत्रात म्हणजेच मुंबईपासून लांब ग्रामीण भागात बांधण्यात येणार आहेत. हे मिल कामगारांवर अन्याय आहे. सरकारने कामगारांवर अन्याय करू नये अशी भवानजी म्हणाले. या शासन निर्णयामध्ये भविष्यात मुंबईतील हक्काच्या जमिनीचा व घरांचा खुलासा केलेला नाही. आजही मुंबईत केंद्र सरकारच्या मालकीच्या मिलच्या हजारो चौरस मीटर जागा शिल्लक आहेत. या जमिनीवर म्हाडाने त्वरित गिरणी कामगार व वारसांच्या करिता घराचे बांधकाम करण्याचे निर्देश द्यावेत. इतरही पर्यायांचा विचार न करता ग्रामीण भागात घरे देणे ही गिरणी कामगारांची विडंबना आहे. हे योग्य होणार नाही असे भवानजी म्हणाले. या शासन निर्णयामध्ये MMRDA क्षेत्रातील लॉटरीमध्ये घर लागल्यास त्याचा स्वीकार केला जाणार नाही, तर गिरणी कामगार व वारसांचे नाव कायमचे यादीतून काढून टाकण्यात येईल. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. त्याला पर्याय देण्यात यावा. घर नाकारले तरी लॉटरीमध्ये नाव कायम ठेवावे, ही मागणी बाबूभाई भवानजींनी केली. भवानजी पुढे म्हणाले, या शासन निर्णयामध्ये घराच्या किमतीत वाढ होईल असे नमूद केले आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. कवडीमोल भावाने गिरणी मालकांनी जमिनी विकत घेतल्या. मराठी माणसाच्या संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या गिरणी कामगार व वारसांचे मुंबईतच घर देणे कायदेशीर शक्य असतानाही मुंबईत घरे नाकारणे व त्याला मुंबईतून बाहेर हाकलून देणे ही मराठी माणसांच्या अस्मितेची प्रतारणा करण्यासारखे आहे. तेव्हा हे धोरण त्वरित रद्द करणे, बदल करणे आवश्यक आहे असे भवानजी म्हणाले. बाबूभाई भवानजी म्हणाले की महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा मुंबईतील कायमचा रोजगार शासनाच्या मालक धार्जिनी धोरणामुळे उद्ध्वस्त केला गेला आहे. याला सर्वस्वी शासन व भ्रष्ट राजकीय व्यवस्थाच कारणीभूत आहे. गेले 42 वर्षे गिरणी कामगार आपल्या मुंबईतील अस्तित्वासाठी डोळ्यात प्राण आणून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे की न्याय कधी मिळणार, याचा विचार करून राज्यकर्ते यांनी परिणामकारक हस्तक्षेप करावा व गिरणी कामगार व वारसांना न्याय मिळवून देण्यासाठीच आमरण उपोषणाचा टोकाचा मार्ग कामगार व वारसांनी घेतला आहे. आपण लोकशाहीचे आधारस्तंभ आहात या भावनेतून आंदोलनाची दखल घेऊन प्रसिद्धी द्यावी ही विनंती.